नमस्कार, स्वागत करते मी तुमचं चॅनलवर. तर आज आपण इथे व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तर सकाळची वेळ होती, साधारण वाजलेले असतील 8:45 वाजले असतील आणि मंदाकिनीचे जे दिवस परत आलेले होते. तर मंदाकिनीला गोंडस अशी इथे कालवड झालेली आहे. त्याच्या अगोदरची जी प्रोसेस असते तर मंदाकिनीची ही त्याच्या अगोदरची मला वाटतं की 8:45च्या आसपासची तिची ही परिस्थिती होती. मी सहज गेले होते शेडमध्ये चक्कर मारायला की बघावं, कारण माझं जे आहे 4-5 दिवसापासून मंदाकिनीचे 9 महिने पूर्ण होऊन पुढं पण 5-6 दिवस जास्त झाले होते. मग म्हटलं आता मंदाकिनीची जी डिलिव्हरीची वेळ आहे ती जवळ आलेली आहे आणि माझी पहिली गाय असल्यामुळे मला एवढी माहिती नाही आहे. नशीब म्हणजे आमच्या शेजारी जवळच जे गायांचे डॉक्टर असतात तर ते आमच्या शेजारचेच आहे. तर ते लगेचच 5 मिनिटामध्ये आमच्या तिथे आले. मला वाटतं की 9ला 10 कमी असताना 8:45ला मी यांना आवाज दिला होता. तर हे गेले होते अंघोळीला आणि अंघोळीला गेल्यानंतर 5 मिनिटात हे खूप लवकर बाहेर आले, कारण मी त्यांना म्हटलं की आता गाईचं जे आहे ते कालवड वगैरे काय जे होणार आहे ते लवकर होणार आहे, तर लवकर तुम्ही बाहेर या. कारण मला एकटीला हे सगळ्या गोष्टी मला बघितलेल्या आहेत, पण ह्या गोष्टी काही महिलांच्या नसतात. हे डॉक्टरची कामं असतात किंवा जेंट्स लोक जे असतात त्यांची कामं असतात. आणि मी शक्यतो बघितलेलं आहे माझ्या माहेरी पण. माझा भाऊ, माझे वडील हेच सगळं जे आहे तर घरी पण यांनी जे आहे घरच्या घरी पण गाईची जी डिलेवरी आहे ती माझे वडील आणि भाऊ हे करत असतात. हे मी व्हिडिओ पण काढलेला आहे मी त्याचा एका दिवाळीला. मी इथे जेव्हा डॉक्टर आले होते आणि सकाळी 9ला 5 ते 5:10 कमी असताना इथे डॉक्टर आलेले होते. आणि मग मंदाकिनी जी आहे तर मंदाकिनी तुम्ही बघू शकता खूप शांत उभी आहे. अजिबात तिचा आरडाओरडा नाही आहे, हालचालसुद्धा नाही आहे आणि खरंच खूप नशिबाने अशी गरीब गाय जी आहे ती माझ्या दारी आलेली आहे. तर गाय म्हणता येणार नाही आहे, तर हिला लक्ष्मीच म्हणावं लागेल. पण आता हिचं नाव जे आहे, हिचं मंदाकिनी नाव हे पहिलंच होतं, त्यामुळे आम्ही तिला तेच नाव कंटिन्यू केलेलं आहे. कारण ते नावाने आवाज दिल्यानंतर ती जे करून आमच्याकडे बघते, तर असं दुसरं कोणतं नाव लगेच ठेवून उपयोग नाही होणार आहे, कारण तिला कळणार नाही की तिचं नाव आम्ही बदललेलं आहे. तर डॉक्टरांनी यांना आता मागे बोलवलेलं आहे आणि यावेळेस माझं मोबाईलचं स्टोरेज जे आहे तर ते फुल झालं होतं. मग मी खूप डिलीट मारलं आणि नेमकी मंदाकिनीची डिलेवरी जी ती रिअल मला काढायची होती ती इथे जमलं नाही आहे, तर काही हरकत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जे आहेत मंदाकिनीचं जे आहे छोटेसं बाळ म्हणू शकता आपण, तर कालवड इथे झालेली आहे तिला. आणि खरं तर ही जिच्याकडे माझ्या बहिणीकडे ही जी गाय होती मंदाकिनी, तर तिचे जेवढे झोपे झाले होते आत्तापर्यंत म्हणजे सगळे जे आहे एक पण कालवड झालेली नव्हती. तिला इच्छा होती की एखादी कालवड झाली तर मग गाईचं फॅट, दुधाचा जो फॅट आहे तो खूप चांगला होता. मग तिला असं वाटायचं की एकतरी व्हावा. मग ही जी मंदाकिनी आहे तर ती विकून टाकायला तेव्हा तयार होती, पण तसं काही झालेलं नव्हतं. मग ह्या वर्षी जी आहे तर मंदाकिनी माझ्या घरी आलेली आहे आणि इथं नशिबाने मला ही जी आहे मंदाकिनीची एक कालवड इथं झालेली आहे. तर तिने मला सांगितलेलं आहे की ही जी आहे तर ही आता तू विकायची नाही आहे, ही कालवड तशीच ठेव, कारण ही जी आहे सेम टू सेम ही मंदाकिनीसारखीच होणार आहे. आणि मंदाकिनीला आत्तापर्यंत एक पण कालवड झालेली नाही आहे, तुझ्या घरी आल्यानंतर हे झालेली आहे. आणि खरं तर आम्ही आता ही कालवडीचं नाव काय ठेवावं तर असा प्रश्न होता. तर माझ्या मुलांनीच हे नाव ठेवलं की लक्ष्मी. तर हिचं नाव जे आहे आम्ही इथं लक्ष्मी ठेवलेलं आहे आणि आमच्या घरी आलेली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी. तर अशा पद्धतीने जे आहे तर ही छोटीशी लक्ष्मी आमच्या घरी आलेली आहे. लक्ष्मी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेचच उठण्याचा बसण्याचा प्रयत्न इथे करत होती. आणि हे आमच्यासाठी खूप नवल गोष्ट आहे की इतक्यात म्हणजे एकदम त्रास दिलेला नाही आहे मंदाकिनीने आम्हाला, कारण ती ओरडली नाही, काही नाही आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने जी तिची डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने झालेली आहे. डॉक्टर जे आहे 9ला 10 कमी असताना किंवा 5 कमी असताना आले असतील, तर 9ला 5-1 कमी असतानाच बहुतेकीची डिलेवरी लगेच झालेली आहे. अगदी 4-5 मिनटं पण मंदाकिनीने अजिबात आम्हाला त्रास दिलेला नाही आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता की इथं जे मंदाकिनीला इथं गोठा नाही अजून आमचं जे आहे ना, तर इथं आम्ही गोठा जरी तयार झालेला आहे ना, तर गव्हाण आणलेली नाही अजून. आमची गव्हाणीची पण सोय झालेली नाही मंदाकिनीला. त्यामुळं काय होऊ राहिलं की साईडनी जे तुम्ही बघतायत ना, तर ओलं झालेलं आहे. तर हे कशामुळं झालेलं आहे, गाय जी आहे ना तर ही इथे खांबालाच बांधलेली साखळी आणि ही साईडनी अशी गोलगोल फिरल्यामुळं सगळं जे आहे ना तर सगळंच खराब होतं इथे. तर आता लवकरात लवकर आम्हाला इथे गव्हाण आणावे लागणार आहे. आता गव्हाण कधी येते हे पण मी सांगू नाही शकत आहे, कारण त्याला पण खर्च आहे आणि खर्च तर तो करावाच लागणार आहे. आता त्याला जसं एक स्टेप बाय स्टेप आता आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या
करायचे आहे. तर बघू आता दिवाळीपर्यंत गव्हाण आली तर चांगलंच आहे. तर आता ही जी आहे मंदाकिनीचं जे छोटंसं कालवड आहे, तर आता मंदाकिनी जे आहे त्याला बघा कशा पद्धतीने प्रेम करत आहे. आणि मंदाकिनी जी आहे तर त्याला जिभेने असं चाटून घेत आहे. तर प्रत्येक गाय जी आहे तर वासराला अशी जिभेने साफ करते, म्हणजे पूर्ण घाण जी आहे तर ती अशी साफ करत असते. तर हे खूप शहरातल्या लोकांना हा व्हिडिओ बघायला मिळाला, तर त्यांच्यासाठी जे आहे तर हे नवीन असेल ऐकायला, पण हे नॅचरल आहे. हे सगळ्या गाया करत असतात. जेव्हा त्यांची डिलिव्हरी होते तर पूर्ण जी कालवड असो किंवा काही काहींना कालवड होत नाही, तर काही काहींना कालवडी होतात, असे बरेचसे प्रकार असतात. आणि मग मंदाकिनीला झालेली आहे इथे कालवड, तर आम्ही इथे लकी ठरलेलो आहोत. तर मंदाकिनीची कालवड बघा अगदी अवघ्या झाल्यानंतर लगेचच एका जागेवरून दुसरीकडे, दुसऱ्या जागेवरून तिसरीकडे खूप लांबपर्यंत गोल 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 अशी फिरत गेलेली आहे. आणि माझ्या अंशला खूप आनंद झालेला आहे. सकाळी सकाळी काय झालं होतं, मुलं आदिती आणि आर्यन जे ना ते शाळेत गेलेले होते. त्यांना म्हणजे काही कल्पनाच नव्हती. माहिती होतं की गाय जी आहे गाईला आता वासरू होणार आहे म्हणून कल्पना होती, पण मग ते शाळेत गेल्यानंतर ही डिलेवरी झाली. आणि नंतर जे मुलांसाठी हे सरप्राईजच होतं आमच्या. आता अंशला 10 वाजलेली. अंशची पण शाळेची जी गाडी आहे तर ती आता येईलच लवकरच बस. छोटीशी रिक्षा आहे अंशची व्हॅन म्हणून, तर ती नक्की लवकरच येणार आहे. तर अंशला खूप आवडती मंदाकिनी. मूळ म्हणजे अंशला मंदाकिनीचं दूध जास्त प्यायला आनंद आहे, कारण त्याला माहिती आहे की आता गाय जी आहे दूध देणार आहे. आम्ही घरात दूध बंद केलं होतं. अंशमुळे आम्ही बरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे दुधाचे. आम्ही महिन्यापासून जवळजवळ चहा पण कोराच घेत होतो, कारण काय व्हायचं, हा दुधाला खूप जास्त त्रास देतो. आम्ही घरातलं दूध पण बंद करून टाकलेलं आहे, कारण हा सकाळ संध्याकाळ दिवसभर दूध मागत असतो. मग आम्ही हा प्लॅन बनवला, आमच्या स्वतःसाठी सॅक्रिफाईस केलं आम्ही. मी फक्त माझ्या 16 सोमवारच्या दिवशीच दूध आणायचे, त्याच्या दिवशी त्याला खूप आनंद व्हायचा. दूध बंद केल्यानंतर अंशचं खाण्यापिण्यावर चांगला परिणाम झाला होता. तो बाहेरच्या वस्तू खायला लागलेला होता, धिरडं खायला लागला, वरण भात खायला लागला. आणि आता ही गाय जणल्यानंतर तर त्याचा आनंदच ना तो ढगामध्ये पण मावायला तयार नाही. गगनाच्या वर गेलेला आनंद. आता त्याला माहिती आहे की 2-4 दिवसांनी तरी नाही म्हटलं तरी पण आता हे दूध आपल्याला घरचंच होणार आहे. पण आता आम्ही त्याला दूध अजिबात ठेवणार नाही आहे. आम्ही सकाळी भरपूर चहा करून एकदम सगळं दूध डेअरीला घालून टाकणार आहे. आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे हे आमच्या मुलाचा, कारण अंशची ना लिक्विड फूडवर जास्त राहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याला आहे ना दूध हे खूप आवडतं. दुधामध्ये नुसतं दूध प्यायला काही हरकत नाही, ग्लासभर सकाळी, पण दुधात साखर म्हटल्यानंतर प्रॉब्लेम होतो आणि हेच जे आहे तर तो करत असतो. तर इथे कोंबड्यांचे अंडे असतात आणि नॉनव्हेज वगैरे खूप खाण्याचं कानागडा करत असतो. कुठलीच गोष्ट तो खात नाही आहे. तर शेजारचं यश आलेला आहे, त्यांच्या घरी गाय आहे, त्यांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे, इथे मदत भरपूर मिळालेली आहे. यशचेच वडील जे आहेत तर ते डॉक्टर आहेत गायांचे, तर तो पण इथं आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने कालवडीला तुम्ही दूध पाजायचं आहे बॉटलनी, आणि नवीन बॉटल पण मेडिकलमधून आता आम्ही लवकर घेऊन येणार आहोत. पण सुरुवातीला आता गाईला हे जे वासरू आहे छोटंसं, त्याला भूक लागलेली, तर मग कसं करायचं, तर अशा पद्धतीने जे आहे पहिल्या दिवशी कालवडीला आम्ही त्या बॉटलनी दूध पाजलेलं आहे. आणि ती बघा कशा पद्धतीने म्हणजे तिला समजत नाही आहे लगेच कसं करायचं, काय उभं राहायचं. उभं राहिलं की ती धडाधड खाली आपटते, तिला लागतंय, आणि खाली कोबा आहे तर तिला जोरातच लागतंय. अशा पद्धतीने यश जे आहे तर बघा तुम्ही खाली दूध पण सांडतंय. दुधाचा कलर एकदम पिवळा आहे, कवळं दूध आहे आणि पहिल्या दिवशीचं दूध आहे. तर मग दुपारी जे आहे मी ती गाय पिळून घेतली, कारण हे गेलेले होते राहत्यामध्ये आमच्या दुकानावर गेलेले होते, आणि मग मी ती गाय पिळून घेतलेली. आता गाय पिळल्यानंतर योगिता ताई ज्या आहेत पाठीमागं बसलेल्या, तर त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी इथे चांगल्या सांगितलेल्या आहेत. तर खरंच खूप लोक कमी असतात जे पॉझिटिव्ह आपल्याला सांगत्या, आणि लोक निगेटिव्ह ज्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या मला अजिबात कधी सांगत नाही आहे. आज ते इथं आलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की गाय तुम्ही पिळली नाही का अजून. तर मग मी त्यांच्यासमोरच जे आहे तर गाय पिळून घेतली, आणि गाय पिळल्यानंतर वासराला लगेचच दूध जे आहे तर ते मी पाजत होते, पण मला जमलं नाही. तर मग यश लगेच आला आणि त्याने काय केलं, दूध पाजून मला सांगितलं की अशा पद्धतीने धरायचं आहे, कारण हे त्यांचं जे रोजचं काम आहे त्यांच्या घरी त्यांची आणि माझ्या गाईचा एका दिवसांचा फरक आहे. एक दिवस अगोदर ती जी आहे त्यांच्या गाईनी पण त्यांच्या गाईची पण डिलिव्हरी झालेली आहे, आणि दुसऱ्या दिवशी आमची. तर कवळं दूध आमच्या दोघींच्या पण घरी बरोबरच होतं. त्यांनी मला अगोदरच एक दिवस त्यांच्या गाईचं जे दूध होतं कवळं ते खाण्यासाठी पोरांना आणून दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने जे आहे तर मंदाकिनीला झालेली आहे लक्ष्मी, आणि ही लक्ष्मी ऐन दिवाळीच्या वेळेस आमच्या घरी आलेली आहे. तर चला, परिस्थिती ही कोणाची कशी कमी जास्त होत असते, पण मग आपण जे करतो त्याच्यातून आपल्या कर्मातून आपल्याला आपल्या गोष्टी मिळत असतात, आणि ह्या गोष्टी मिळतात त्यालाच कळतात. तर
तर आता मंदाकिनी ही मोकळी झालेली आहे. तिला उठायला बसायला त्रास व्हायचा. आता मंदाकिनी ह्या त्रासातून मुक्त झालेली आहे. तिला पण खूप आनंद झाला असावा आणि तिचं जी कालवड आहे तिच्या समोरच बांधलेली आहे. आता बघा एका दिवसाची आहे आणि 2-3 तासांची आहे. तर कशी उड्या मारते आहे ती. तर अशा पद्धतीने आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.